तर मित्रांनो, आम्ही होतो गावाला. होता संडे आणि संडेच्या दिवशी तुम्हाला तर माहिती आहे फुकट नाही गेला पाहिजे म्हणून बनवलं होतं चिकन. चुलीवरती चिकन बनवलं होतं. ह्या वहिनींनी, जे बाजूला वहिनी आहेत, आई आहे, तो सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ताई लाजल्या आणि तिकडे गेल्या. आणि भाऊ आहे, भाऊच्या घरीच आम्ही होतो. आणि भाऊनी फुल कायदेशीर मसाला-बिसाला वाटून आणलेला आहे. आणि वहिनी ते चिकन-बिकन एकदम मस्तपैकी रस्स्यामध्ये चमचमीत टाकून एकदम बनवतात आहे. भाऊला पण चिकन-बिकन बनवता येतं. कायदेशीर कॉफी-बिफी कायदेशीर बनवतो. प्रतिभा इथे आलेली आहे भाकऱ्या बनवायला. पण प्रतिभाला मला वाटत नाही की भाकऱ्या येतात. घरी तर चांगल्या बनवतात. पण चुलीवरती भाकऱ्या बनवणं म्हणजे वेगळंच, थोडीशी म्हणजे ज्यांना येतं त्यांना येतं. आणि प्रतिभा तिथे भाकऱ्या ट्राय करत होती. वहिनी बाजूला होती, सपोर्टला फुल सपोर्ट होता वहिनीचा. आणि वहिनीने मस्तपैकी प्रतिभाला भाकऱ्या बनवायला शिकवलेलं आहे तिकडे. तसं तर येतं प्रतिभाला भाकऱ्या, पण तरी पण सुद्धा 19-20 होतच असं. कारण की चुलीवरचं जेवण तुम्हाला माहिती आहे एकदम खूप छान, एकदम चविष्ट असं चुलीवरचं जेवण. आणि वहिनीने शिकवल्याप्रमाणे तसं बनवलं. आणि नंतर आम्ही जाताना निघालो, तर वहिनीने आमचा पाहुणचार केलेला आहे कायदेशीर पद्धतीने. पाहुणचार म्हणजे पाहुणचार याला बोलतात की मानपान बोलतात ना, मानपान. ते केलेलं आहे हळदी आणि कुंकू लावून. कारण की